बापूची वहिनी. लेखक वी.शं. पारगावकर. अभिवाचन शर्मिली पारगावकर. प्रकाशन प्रतिमा प्रकाशन. बापूची वहिनी. मुंबईहून 4 दिवसांची किरकोळ रजा काढून दिनकर स्वतःच्या लग्नाला येणार होता. त्याचं ते असं उपऱ्यासारखं येणं त्याच्या 16 वर्षांच्या धाकट्या भावाला बापूला पसंत नव्हतं. लग्नाच्या आधी 1 दिवस दिनकर ज्या गाडीला येणार होता त्यावेळी स्टेशनवर जाण्याकरिता वडिलांनी बापूला सांगितलं होतं. दिनकरला आणायला जाण्याची बापूची मनातून मुळीच इच्छा नव्हती. वडिलांसमोर अदबीने उभा असता तो सदऱ्याची पुढची बाजू हाताने उगीचच झटकत होता. त्याची कोवळी मान कसल्या तरी अभिमानानं ताठ झाल्यासारखी दिसत होती. दिनकरला ज्या गोष्टी समजत नाहीत त्या आपल्याला समजतात असं त्याला तेव्हा वाटत असावं. वडिलांना नाही म्हणण्याची त्याची इच्छा नव्हती, परंतु मी त्याला आणायला नाईलाजानं जात आहे असं वडिलांना समजावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून जाताना तो हळूच म्हणाला, मी स्टेशनवर जाईनही, परंतु दिनूला एकटं घरी यायला काय हरकत आहे. असं म्हणून तो खोलीतून बाहेर निघून गेला. बापूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याचे वडील कितीतरी वेळ पाहतच राहिले. संबंध लग्नात बापू आनंदात धुंद झाला होता. बँडचे मधुर स्वर, रंगीबेरंगी कपडे घालून दिमाखानं मिरवणारे स्त्री पुरुष, जेवणाच्या पंक्ती, फराळाच्या गमती. बापू नुसता बागडत होता. परंतु दिनूकडे जेव्हा तो पाही तेव्हा त्याच्या लहानशा कपाळावर बारीकशी आठी उमटे. दिनूचा तो गब्बाळा अवतार, अघळपघळ बोलणं, भर लग्नाच्या बैठकीत वात्रट मित्रांचं कोंडाळं जमवून मूर्खासारख्या काहीतरीच गप्पा मारीत बसणं, वेळी अवेळी पान खाऊन गाल फुगवून तोत्र बोलणं, बापूला हे मुळीच आवडत नव्हतं. प्रत्येक वेळेस तो मनात म्हणे, कशाला हा मोठा झालाय आपल्यापेक्षा, कोणास ठाऊक. आणि मग तो हळूच चोरून आपल्या नव्या वहिनीकडे पाही. ती 2 गुडघे वर करून त्यांच्यावर हात ठेवून खाली नजर लावून बसलेली दिसे. तिचं ते लाजरं शांत स्वरूप पाहून बापूला मनातल्या मनात आपल्या सुंदर आणि हुशार वहिनीविषयी अभिमान वाटे. सुंदर तर ती होतीच, बापूने तिला हुशारही ठरवून टाकलं होतं. पहिल्याच दृष्टीत बापूला ती फार आवडली होती. अबोली रंगाचं गोल नेसून ती पायऱ्या चढून वर दिवाणखान्यात येत होती. तेव्हा प्रथम बापूनं तिला पाहिलं. सबंध पदर उजव्या खांद्यांवर ओढून छातीशी घट्ट लपेटून तिने तो डाव्या खांद्यांवरून पाठीवर सोडला होता. चिंचेच्या पानाच्या आकाराचं उभट कुंकू तिच्या कपाळावर होतं. तिच्या डोळ्यात त्यावेळी कितीतरी सुंदर भाव होते. तिच्यापुढे दिनकर होता आणि त्याच्या मागून हळूहळू ती येत होती. दिनकरचं त्यावेळचं चालणं, त्याचं ते भिरीभिरी चोहीकडे पाहणं, उगीच स्वतःशी हसणं आणि इतरांकडेही पाहून हसणं, बापूला त्याच्याकडे पाहावंसं सुद्धा वाटेना. तीच वहिनी पहा, कसं एक एक पाऊल अदबशीरपणे टाकीत चालली होती. तिची दृष्टी जमिनीवरच खिळलेली होती. त्या दृष्टीत कितीतरी संयम होता. तरीही बापूला वाटत होतं की जाताना वहिनीनं एकदा हळूच आपल्याकडे पाहावं, अगदी चोरट्या नजरेनं का होईना. डोळ्यात जीव ओतून तो वहिनीकडे पाहत होता. ती हळूहळू जवळ येत होती. बापूवरूनच ती पुढे जाणार होती. म्हणूनच जसजशी ती जवळ येऊ लागली तसा बापूचा जीव खालीवर होऊ लागला. वहिनी आपल्याकडे न पाहताच पुढे निघून जाईल की काय. आपली वहिनी, नवी वहिनी, छे, ती असं करणार नाही. आणि शेवटी खरोखरच वहिनीने त्याच्याकडे पाहिलं. अगदी त्याला वाटत होतं तसं चोरट्या नजरेनं. बापूचा चेहरा एकदम फुलला. त्याच्या हृदयात गुदगुल्या होऊ लागल्या. साऱ्या शरीरावर बारीक काटा उभा राहिला आणि त्याला नव्याने काहीतरी वाटू लागलं. आणि त्याच क्षणापासून त्याने वहिनी आपली आहे असं ठरवून टाकलं. एक आपल्या घरात आलेला नवं माणूस आपलं झालं या आनंदाला घेऊन त्याची छाती खालीवर होऊ लागली. त्यानंतर बापू तिच्याकडे पाहत होता, तो आपुलकीनेच, भारावलेल्या नजरेनंच. दुसऱ्या दिवशी त्याची वहिनी हिरवगार नऊवारी पातळ नेसली होती. तिच्या गोऱ्या पान शरीराला तो रंग खुलून दिसत होता. तिच्या काळ्या भोर पाणीदार डोळ्यांची मजेदार हालचाल बापूला फार आवडली. लग्नाला आलेली पाहुणे मंडळी निघून गेली होती. घरात एकच पाहुणी होती, ती म्हणजे त्याची वहिनी.
वहिनी आता पाहुणी राहणार नव्हती, तरीही ती अजून पाहुण्यासारखंच वागत होती. दबकत दबकत, भीत भीत, खालच्या नजरेनं ती घरातले सारे व्यवहार करत होती. मध्येच ती एखाद्या ठिकाणी थपकून उभी राहत होती. क्षणभर आपला खालचा ओठ दाबून धरीत होती आणि तिरप्या नजरेनं कुठेतरी पाहिल्यासारखं करीत पुन्हा एखादं काम हाताशी घेत होती. तिच्या त्या वागण्यातही डौल होता, गंमत होती, टापटीप होती. तिचा आवाज 10 बायकांपेक्षा निराळा होता. ती बोलू लागली की अगदी खोल कुठून तरी आवाज तिच्या ओठांवर येत आहे असं वाटत होतं. बापूने एकांतात जाऊन वहिनीसारखं बोलण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, परंतु तो त्याला साधला नव्हता. छे, अगदी निराळा आवाज आहे हा. त्यालाच काय, वयाने वहिनी एवढीच असलेली त्याची बहीण ताई, तिला सुद्धा तसं बोलता येत नव्हतं. आणि तेच दिनूचं बोलणं पहा, जसा मंडईतला दलाल बोलतोय. बाथरूममध्ये वहिनीनं दिनू करता गरम पाणी उपसून ठेवलं होतं आणि खांद्यावर पांढरा शुभ्र टॉवेल टाकून ती दिनूच्या खोलीकडे गेली होती. खोलीच्या दारापाशी थपकून ती खालच्या मानेनं हळू आवाजात त्याला म्हणाली, स्नान करताना पाणी उपसून ठेवलंय. बापू तेव्हा दिनूच्या खोलीतच होता. वहिनीचा आवाज ऐकल्याबरोबर पुस्तक वाचता वाचता त्याने हळूच वहिनीकडे पाहिलं. किती मधुर होता तो आवाज. आणि दिनू वहिनीकडे पाहून मोठमोठ्याने हसायलाच लागला. आहाहा, काय ते हसणं, त्याचे ते खेबडे मेबडे दात, ते काळे कुट्ट ओठ, कपाळाला पडलेल्या 56 आठ्या, विस्कटलेले भुरकट केस. खरं म्हणजे एवढ्यांदा हसायची काय गरज होती? घरात नवीन आलेल्या माणसासमोर हे असलं उद्धटासारखं वागणं बरं दिसतं का? त्याचं ते स्वरूप पाहून बिचाऱ्या वहिनीला काय वाटलं असेल? छे, नुसता बावळट आहे झालं दिनू. एखाद्या सुसंस्कृत माणसाच्या अवसानात बापू दिनूकडे पाहतच राहिला आणि मग त्याने पुन्हा एकदा हळूच वहिनीकडे पाहून घेतलं. दाराला टेकून ती तशीच खाली मान घालून उभी होती. गालातल्या गालात हसत होती. हसू ओठांबाहेर मुळीच येत नव्हतं. तिचा चेहरा त्यावेळी बापूला फार आवडला आणि मग थोडंसं तिटकाऱ्यानेच तो दिनूला म्हणाला, ऐकलंस ना दिनू, वहिनी काय म्हणते, समजते ना? आणि पुन्हा तो खाली मान घालून वाचू लागला. इतक्यात दिनू मोठ्याने हसतच बापूजवळ गेला. त्याने बापूचे दोन्ही दंड आपल्या हातात घट्ट आवळून धरले आणि गदा गदा त्याला घुसळीत म्हणाला, होय बरं आजोबा, ऐकू आलंय मला, जाऊ ना मी आंघोळीला? आणि तो पुन्हा उगीचच मोठमोठ्याने हसू लागला. आता मात्र त्याचं हसणं बापूला अगदीच मूर्खपणाचं वाटलं. आपला अपमान झाला आहे असं बापूला वाटलं. दिनूच्या एक तोंडात द्यावी आणि खोली बाहेर निघून जावं असंही त्याला वाटलं. पण तसं केलं तर वहिनीला वाईट वाटलं असतं ना. म्हणून मग आपले ओठ एकमेकांवर आवळून तो गप्प बसला. त्याला वाटलं दिनूच्या असल्या वागण्याचा वहिनीला नक्कीच राग आला असेल. घरात नवीन आहे म्हणून तिनं तो दाखवला नाही एवढंच. छे, दिनू असंच जर वागत राहिला ना तर वहिनीचं आणि त्याचं मुळीच पटणार नाही. त्यानंतर दिनूने वहिनीच्या अंगावर पाणी उडवलं होतं. बापूचं अगदी बारीक लक्ष होतं. वहिनीची इच्छा नसली तरी दिनू उगीचच तिच्यासमोर जाऊन उभा राहत असे. ती एकही शब्द बोलली नाही तरी हा आपला मोठमोठ्याने तिच्यासमोर बडबड करीत असे. एकदा संध्याकाळी वहिनी दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीशी उभी होती. बापू बागेत खुर्ची टाकून वाचीत बसला होता आणि पलीकडे कारंजाच्या ओट्यावर तंगड्या पसरून दिनू सिगारेट ओढीत बसला होता. तोंडातून भकाभक दूर सोडित होता आणि डाव्या हाताने धुराचे लोट बाजूला सारीत होता. भस्साड्या आवाजाने काहीतरी गाणं देखील म्हणत होता. काय तो चेहरा, काय ते ध्यान. आणि वहिनी एकाग्र चित्तानं दिनूकडे पाहत होती. बापूला तिच्या कपाळावर स्पष्ट आठ्या दिसत होत्या. बापूला वाटलं नक्कीच तिला दिनूचं हे असलं वागणं पटत नाही आणि मग बापूला खूप आनंद झाला. वहिनी सारखं दिनूकडे पाहत होती आणि बापू वहिनीकडे पाहत होता. पण दिनूचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं. तो आपल्या गायनाच्या आणि धूम्रपानाच्या तंद्रीत धुंद झाला होता. शेवटी बापू मोठ्याने खाकरला आणि दिनूकडे पाहू लागला. तशा दिनकर एकदम भानावर आला आणि त्यांनी बापूकडे पाहिलं. डोळे लाल करून डोळ्यांच्या खुणेनंच त्याने दिनूला खिडकीतली वहिनी दाखवली आणि दिनूनं वहिनीकडे पाहिलं. हातातली सिगरेट त्याने झटकन फेकून दिली आणि एकदम स्वतःला सावरून तो असा काही ठीकठाक बसला की वहिनीला खूप हसू आलं. ओठातून ती हसत नव्हती, परंतु तिचा सारा चेहरा हसण्याने गच्च फुलला आणि झटकन तोंड फिरवून ती खिडकीतून दिसेनाशी झाली.
दिनू मुंबईला जायला निघाला होता त्याच्या आदले दिवशीची गोष्ट. दिनूच्या खोलीत रात्री 1:30 वाजेपर्यंत दिवा जळत होता. बाजूलाच खोलीत बापू अभ्यास करीत होता, परंतु मध्येच त्या दोघांचं कुजबुजणं त्याला ऐकू येत होतं. स्पष्ट तसं काहीच समजत नव्हतं, परंतु तरीही त्याच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. त्यांच्या बोलण्याची त्याला काहीतरी नवीनच गंमत वाटत होती. वहिनी अगदी हळू शब्दात बोलत होती आणि दिनूचं बोलणं जरी मोठं आणि घोगरं असलं तरी तेही त्याला काही केल्यास स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं. गंमतच होती ती एक. ही असलं बोलण्याची पद्धत त्याला नवीनच वाटली आणि तिचा त्याला मोहही पडला. उगीचच त्याला वाटलं आपणही त्यांचं बोलणं ऐकावं, म्हणूनच तो चोर पावलाने दिनूच्या खोलीसमोर येऊन उभा राहिला. दार आतून बंद होतं. त्याने दाराला कान लावले. छे, तरीही त्याला काहीही ऐकू आलं नाही. उलट काहीतरी नवीनच हालचालींचे ध्वनी त्याच्या कानांवर आदळू लागले. त्याला ऐकावंसं वाटू लागलं. दिनू वहिनीच्या हाताला धरून तिचे हात हलवीत असावा. तिच्या बांगड्यांचा आवाज होत होता आणि मग दोघेही एकदम पलंगावरून उठल्याची चाहूल लागली. ती दाराकडे येत असावी असं वाटलं आणि मग तो घाईघाईनं आपल्या खोलीत धावला. ते दोघं दार उघडून वर गच्चीवर गेलेले त्यांनी पाहिलं आणि रात्री ते केव्हा परत आले ते त्याला समजलं नाही. दुसऱ्या दिवशी दिनू मुंबईला गेला आणि जाताना वहिनीशी एक शब्द देखील बोलला नाही. ती बिचारी त्याच्याकडे सारखं चोरून पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी भरून येत होतं आणि दिनू एखाद्या गले लठ्ठासारखा वागत होता. तिच्याकडे पाहत सुद्धा नव्हता. आई, वडील, बहिणी आणि शेजारी पाजारी यांच्याशी तो बोलण्यात दंग होता. वहिनीकडे त्यानं एकदा तरी पाहायचं होतं. तिला त्याचा किती राग आला असेल. ही जोडी शोभतच नाही मुळी. आणि मग 8 दिवस वहिनी कोणाशीही बोलली नाही. प्रत्येक कामात ती चुकत होती, अडखळत होती. दबकत नवख्या नजरेनं साऱ्या घराकडे पाहत होती. बापूला वाटलं नव्या वहिनीला या घराचा 4-8 दिवसातच वीट आला असावा. कोण बोलणार तिच्याशी. मन मोकळेपणाने ती कोणाशीही बोलत नव्हती. तिला कसला तरी नक्कीच राग आला असावा. असेच 8 दिवस गेले. या 8 दिवसात वहिनी बापूशीच फक्त बोलली होती. बापूने दिनूविषयी वहिनीजवळ खूप खूप सांगितलं होतं. तो चोरून सिगारेट ओढतो म्हणून तक्रार केली होती. उगीचाच थर्ड क्लास मित्र जमवून तासनतास गप्पा कुटीत बसतो म्हणून सांगितलं. ज्याच्या त्याच्यावर तो रागवतो म्हणून सांगितलं आणि तो स्वभावाने फार फार वाईट नंबर 1चा गबाळा आहे असंही सांगितलं. मग त्याला जरा बरं वाटलं. नवीन वहिनीला आपण बरंच सावध केलं याचं त्याला समाधान वाटू लागलं. परंतु दुसरे दिवशी दिनू मुंबईहून आला आणि मग वहिनी दिनू मागोमाग खोलीत धावली. तिने झटकन त्याचा कोट काढला, त्याला खुर्ची टाकून दिली आणि दिनूने बूट काढता काढता उगीचच तिच्या पाठीत एक धक्का मारला. आणि बापूचा विश्वासही बसेना. वहिनीने दिनूचा गालगुच्चा काढला होता आणि ती दोघंही मोठमोठ्याने हसत होती. आणि त्याची नवी वहिनी एकदम इतकी कशी बदलली हेच बापूला समजेना.